हर हर महादेव. सगळ्यांना हर हर महादेव आणि शुभ सकाळ शुभ सकाळ. तर मंडळी, आजच्या ब्लॉगची सुरुवात झालेली आहे सकाळी 8 वाजता. आजकाल माझी सकाळ लवकर होते. ॲक्च्युली उठले लवकर कधीच 5:30 6:30 वाजता उठलेले आहे मी. आणि पाऊस असा पडतोय ना, मस्त असं थंडगार वातावरण झालेलं आहे. ज्या अशा उन्हाच्या झळा बसत होत्या ना आपल्याला, त्या आता फार कमी, म्हणजे खूपच नाहीच आहेत आता. पण पाऊस थांबला ना तर पुन्हा तसंच चालू होतं. पाऊस थांबला की गरम होतं एकदम. तर सगळ्यांना गुड मॉर्निंग. आय होप तुम्ही सगळेजण खूप छान असाल. तुमच्या आयुष्यात येणारा तुमचा प्रत्येक दिवस हा सुखाचा, समाधानाचा आणि खूप भरभराटीचा जाव. अरे बघा, झाडाला छानपैकी अशी गुलाबं आलेली आहेत मस्त. पावसाचा आवाज बघू शकता, पाऊस पण पडतो. आणि इथे माझ्या इथे ना छोटी छोटी मस्त अशी छान तुळशीची रोपं पण आलेली आहेत. आणि आत्ताच मी इथे वरुणला खिचडी बनवून दिली आणि आता खिचडी खाऊन पण गेला आणि बरोबर घेऊन पण गेलेला आहे. हे बघा, आणि पार सुपडा साफ करून गेला आहे. आता मला सगळं घर आवरायचं आहे. आता पहिले एक्सरसाइज करून घेते आणि मग सगळं घर आवरेन, कारण की घर आवरत बसले का फार उशीर होईल. हे बघा, पट्टापट घड्याळाचा काटा असा फास्ट पुढे जातो आहे. आणि आज आहे संकष्टी. तर सगळ्यांना संकष्टीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर चला, आपल्या व्हिडिओला सुरुवात झालेलीच आहे. तर आजच्या दिवसभरात काय काय होणार आहे ते तुम्हाला माझ्या या व्हिडिओमार्फत बघायला भेटणार आहे. तर चला, आता मी माझी कामं पण करणार, एकीकडे एक्सरसाइज पण करणार. दोन्ही करते मी एकदाच सहसा. चला, आता माझं ना सगळं घर आवरून झालेलं आहे. हे सगळं आवरावर केलेलं आहे मी. कचरा काढायचा आहे, फक्त थोड्या वेळाने कचरा काढेन. आणि कपडेच सुकत नाहीत बघा ना, पावसाचे ना कपडे सुकायचे वांदे. किती वेळ पण पंख्याखाली घाला. हे बघा, कालचे कपडे अजून सुकत आहेत माझे. देवाची पूजा वगैरे सगळं काही आंघोळ झाल्यावर करणार आहे. इथे सगळं काही क्लीन आवरून घेतलेलं आहे, किचनमध्ये सुद्धा. आणि आजच्या दुपारच्या जेवणासाठी बनवणार आहे मी काळ्या वाटाण्याची उसळ. भाजी बनवणार आहे. काळ्या वाटाणे भिजत घातले होते कालच. आणि आता पाऊस ना फार जोराचा आला आहे, जोरदार आलेला आहे पाऊस. तर चला, आता घर आवरलं पहिले मी आज छान, आणि आता एक्सरसाइज करायला घेते. चला. भद्रं कर्णेभिः देवा भद्रं पश्चिमाक्षभिर्यजत्रा स्थिरैरङ्गैः सृष्टवासस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायु. ओम स्वस्तिनिन्द्रवृद्धश्वा स्वस्तिनपुरुषा विश्ववेदा स्वस्ति न साक्षो अरिष्टनेमी स्वस्ति न बृहस्पतिरे दधातु. गणपती बाप्पा मोरया. प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यम् आयुष्कामात् सिद्धये. प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं पंच लंबोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टकं नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकं एकादशं गणपति द्वादशं तु गजाननं द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्या पठे नरा न च विघ्नभयतस्य सर्वसिद्धिकरं प्रभो. परम विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धन पुत्रार्थी लभते पुत्रो मोक्षार्थी लभते गती. जपे गणपती स्तोत्रं षड्विर्मासे फलं लभे संवत्सरेण सिद्धं च
लभते नात्र संशयः। अष्टोभ्यो ब्राह्मणवेश्य लिखित्वाय समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादता इति श्रीनारदपुराणे संकटनाशननाम गणेशस्तोत्रं सम्पूर्णम्। ओम श्री गणेशाय नमः। गणपती बाप्पा मोरया। अशा प्रकारे माझी पूजा आता संपन्न झालेली आहे। संकष्टीची व्यवस्थित पूजा झालेली आहे। चला तर मंडळी, माझी सकाळी एक्सरसाइज झाली. एक्सरसाइज झाल्यानंतर आंघोळ बिंघोळ सगळं घर बीर लादी पुसून स्वच्छ झालं. त्याच्यानंतर मी पूजा केली. बघितलीच तुम्ही, छानपैकी अशी मस्त पूजा झाली माझी. आणि आता उपवास नाही आहे आज संकष्टीचा. मी उपवास असा अंगारिकेचा केला करते, असे सगळे संकष्टीचे उपवास करत नाही. तर असो, आता जेवणाची तयारी. आता डाळ शिजवली आहे, डाळीला फोडणी घालते पटकन. आणि एकीकडे ह्याची भाजी करायची, काळ्या वाटाण्याची भाजी. पण मी आमच्या ह्यांना सांगितलं जरा भाजी करा, कारण मला मशीनवर काम आहे. तर आता मी गाऊनवरच आहे. आता डाळीला फोडणी घालते आणि मग साडी नेसून घेते. ठीक आहे, तर चला पटापट डाळीला फोडणी मारून घेऊया. गप्पा मारत मारत. पाऊस काय थांबलेला नाही आहे, नकोच थांबू दे, जरा पडू दे. अशी डाळीला फोडणी मारली. आता आपली डाळ पण रेडी झालेली आहे. फक्त आता माझी भाजी व्हायची आहे. आता भाजी हे करते. आता मी पटकन चेंज करते. वरून सकाळी कॉलेजला जाताना खिचडी खाऊन गेलेला आहे आणि आम्ही पण मगाशी खिचडी बनवून खाल्ली. पूजा वगैरे छान झालेली आहे. आणि आता आपण मस्त चेंज करून घेऊया, कपडे चेंज करूया. दरवाजा बंद करते, कारण आता वरून पण गेलेला आहे. कम्प्युटर क्लासला गेला कॉलेजवरून आल्यावर. आता डायरेक्ट जेवायलाच येईल तो घरी. चला पटापट चेंज करून घेऊया, मग भेटूया आपण परत. तर मंडळी, अशा प्रकारे माझी आता छान तयारी झालेली आहे. मस्त ताडीबिडी नेसून रेडी झाली आहे. चला आता उशीर न करता पटकन कटिंग करायचं आहे मला. तर कटिंग कसलं करायचं आहे, बाहेर खूप ना खूप आवाज येतो आहे पावसाचा, म्हणून आता इथेच सांगते तुम्हाला. तर मला ना एक दोन ड्रेस होते आणि ड्रेसचे कटिंग झालेलं आहे माझं. आणि एक 3 ब्लाऊज आहेत, पण ती कमी मापाची आहेत, तर 30च्या मापाची आहे. तर त्याचं मला पहिले पेपर कटिंग करायचं आहे. प्रिन्सेस कटचं ब्लाऊज शिवायचं आहे मला. प्रिन्सेस कट नवरीचे ब्लाऊज आहेत ते, तिचे शिवायचे आहेत. तर त्यासाठी मला पहिले पेपर कटिंग करायला लागेल. तर मी पटापट पेपर कटिंग करून घेते आणि मग ते ब्लाऊजवर पीसवर कटिंग करेल. चला आता इथे मी पेपर कटिंगसाठी बसलेली आहे. सगळं माझं साहित्य घेतलेलं आहे. हे अशी पिशवी असते ती घेते आणि पेपर कटिंग करायला घेते. तर चला, काय सगळं दाखवत असलं तर व्हिडिओ खूप मोठा होतो. आता मी पटापट हे कटिंग करून घेते आणि मग ब्लाऊज पण कटिंग करून शिवून झाल्यावर मग तुम्हाला बघूया, दाखवायला जमलं तर नक्की दाखवेन. ठीक आहे, चला. तर मंडळी, आता माझी भाजी होते इथे. हे बघा, मी भाजीला फोडणी घालायला घेतली आहे, कारण ह्यांना काम आहे, पूजा पण व्हायची आहे यांची, म्हणून मी करायला घेतली. आणि इथे काळे वाटाणे शिजवून ठेवलेले आहेत. अशा प्रकारे मी आता भाजीला फोडणी मारून घेते पटकन. आणि माझं इथे पेपर कटिंग हे झालेलं आहे. आता त्याच्यानंतर मग मी ब्लाऊज पीसवर ठेवून ते कटिंग करून घेणार आहे. तर चला, असंच आता भाजीला फोडणी घालते पटकन. उशीर झालेला आहे, 1 वाजलेला आहे. आता वरून येईलच थोड्या वेळाने. चला पटापट आवरूया, जेवून घेऊया आणि मग आपण मशीनवर मला आता बसायचं आहे. सो बघूया, परत बोलायला भेटलं तर. चला पटकन करते पहिले. आता एकीकडे माझं भाजीला फोडणी घालून झालेलं आहे आणि आता कुरड्या पापड करून घेते. व्हेज असलं का कसं थोड्याशा आपल्या कधी साबुदाण्याच्या मी दाखवल्या होत्या ना तुम्हाला, ह्याच आता मी तळते थोड्याशा. जयला पण मला पाठवायच्या आहेत ह्या. तर जयच्या मित्राचे आईवडील जाणार आहे. आम्ही पण जाणार होतो ना, आमचं कॅन्सल झालं. पिझ्झाचा थोडासा आमचा प्रॉब्लेम झाला, म्हणून आमचं जाणं कॅन्सल झालेलं आहे त्याच्यामुळे. आणि आता चला पटकन कुरड्या पापड इकडे कुरड्या आहेत.
आणि आपले हे पोळीचे पापड ते सगळे तळून घेते आता पटकन. तर मंडळी हे बघा, आता हे कुरडया वगैरे सगळं तळून झालेलं आहे. पापड आता मी या डब्यामध्ये ते झाकून ठेवते मस्त. हे बघा, ग्रीन कलरचे आहे, येल्लो कलरचे पापड आहे. ही कुरडई तळली, परत हे साबुदाण्याच्या चकल्या तळल्या. इतकं छान सगळं डबा भरून तळून घेतलेलं आहे. आता हे झाकून देते. उघडं ठेवलं तर मग ते हे होईल ना, मस्त आलं एकदम छान. अशा काही एक नंबर झालेले आहेत तुमच्या कुरड्या, मस्तपैकी झालेल्या आहेत. तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला माझे व्ह्यूज म्हणजे माझ्याकडून रिव्ह्यू कळेल की तुम्ही दिलेल्या मला कुरड्या कशा झाल्या. एकदम अप्रतिम झाल्यात आणि साबुदाण्याच्या चकल्यासुद्धा खूप छान झालेल्या आहेत. चला, तर आपला रिव्ह्यू पण देऊन झाला उषाताईंना. तर आता जेवण सगळं झालेलं आहे. मला मी भाजी दाखवते. चला, इथे भाजी काळ्या वाटाण्याची भाजी झालेली आहे, डाळ झालेली आहे. इकडे वरण आपलं साधं वरण केलेलं आहे. त्याच्यामध्ये डब्यामध्ये कुरड्या आहे, कुकरमध्ये आहे भात. अशा प्रकारे माझं जेवण आटपलेलं आहे. आणि असंच आता पटकन आम्ही जेवण पण घेणार आहोत. उशीर झालेला आहे, 1:30 वाजून गेलेला आहे. त्यांची पूजा झाली तर आम्ही मस्त जेवून घेऊ. पाऊस पण आता थांबलेला आहे, आता वरून पण येईल घरी. चला भेटूया. वा, तर आजचा काय बेत बनवलाय स्पेशल? बघा काय स्पेशल आहे, सांगा आता बघूया काय जरा. काय स्पेशल आहे. मस्त जेवण, वा संकष्टी स्पेशल जेवण. मस्त, काय डाळ भात आणि ही काळ्या असली वाटाण्याची उसळ. उसळ एक नंबर. सगळ्यात जबरदस्त असते काळ्या वाटाण्याची उसळ म्हटलं तर. आणि एकदम. कुरडई पापड. कुरडई पापड आणि हा साबुदाण्याची जी आहे साबुदाण्याची चकली उपवासाची. हा, छान छान. चला, बऱ्याच दिवसांनी आज काळ्या वाटाण्याची उसळ खायला मिळालेली आहे आणि पावसाळ्यामध्ये ही उसळ खायचा आनंदच काही वेगळा असतो. एकदम मटणालाही बाजूला ठेवेल अशी पौष्टिक अशी काळ्या वाटाण्याची उसळ. चला, तर आज मार होऊन जाऊ दे. चला, जय जेवा. गणपती बाप्पा मोरया. चला. जेवा. तर मंडळी आता झालेली आहे संध्याकाळ आणि अंधारही झालेला आहे. 7:30 वाजलेले आहेत. थोडा थोडा उजेड आहे बाहेर. आता माझा दिवा इथे लावून झालेला आहे आणि आता आमची चाललेली आहे चहाची तयारी. आणि एकीकडे मी बसलेली आहे ड्रेस शिवायला. माझं सगळं किचन वगैरे आवरलं, भांडी झाले आहेत घासून. आणि आता जेवणाचं बघायचं आहे काय करायचं आहे ते. आता चहा देते पहिले. वरून आमच्या चहाची वाट बघते. चला, चहा देऊन घेते वरूणला पहिले पटापट. काय काय बनवते आज स्पेशल, संकष्टी स्पेशल. आणि आमच्या व्हिडिओमध्ये आज पावसाचा भरपूर आवाज येतोय. पावसा आवाज येणार. काय बनवत आहे? पनीर चिल्ली. त्यासाठी पहिले काय करायचं, पनीर भाजून घ्यायचं का फ्राय तळून घ्यायचं? करून घ्यायचं. फ्राय करून घ्यायचं पनीर. त्याआधी आम्ही बघा अशा शिमला मिर्च कांदा फ्राय करून घेतलेला आहे. हा नंतर वरून तोडणार आपण सगळी पूर्वतयारी करून कोबी चॉप केलेला लसूण, बारीक शिमला मिरची फ्राईड राईससाठी वापरणार आम्ही. आणि आपण फ्राईड राईससाठी वापरणार आहे आपण फ्राईड राईस. म्हणजे आज बनणार आहे पनीर फ्राईड राईस आणि पनीर चिल्ली विथ चपाती. संकष्ट स्पेशल चतुर्थी द स्पेशल डिश. संकष्टी चतुर्थी स्पेशल डिश. चला वा वा. म्हणजे मुलं हेच खातात हो, म्हणून बाकी काय नाही भाजी आणायला नाही का. मुलं भाजी खात नाही, त्यांना हे असले आयटम म्हटलं की जरा बरं वाटतं. मग बाहेर आणण्यापेक्षा आपल्या घरी बनवलेलं चांगलं नाही हा का? ना. सकाळी बघा ना, वाटाण्याची भाजी बनवली तरी खाल्ली नाही त्यांनी. असंच असतं. पनीर फ्राय करून झालेलं आहे. त्याला थोडंसं आपण लसणाची पेस्ट पण टाकली आहे थोडं चांगलं. त्याला मग चांगला जरा स्वाद येतो. आता हे काढून घ्यायचं. याच्यातच आपण फ्राईड राईससाठी पण पनीर थोडासा काढून घेणार आहोत याच्यातूनच. आणि उरलेल्या पनीरची आपण चिल्ली बनवणार. हा इथे पनीर काढून घेतलेलं आहे. याच्यातलाच आम्ही फ्राईड राईसला वापरणार आहोत थोडं. आणि आता चिल्ली बनवायची प्रोसेसिंग आपण सुरू करतो आहोत. आता पहिल्यांदा घातलेलं आहे तेल चिल्ली बनवायसाठी. एक पळी तेल घातलं आहे कारण आता पनीर पण तेलातच फ्राय केलं आहे ना आपण, म्हणून.
आता काय घालताय पहिले? अजून पण त्याची एक टेक्निक असते. म्हणजे आम्ही लसूण आलो चॉप केलेलं लसूण घालतो. असा बारीक क्रश केलेला लसूण आहे, तो पहिले फोडणीला घालायचा पनीर चिल्लीसाठी. आणि थोडीशी आले लसणाची पेस्ट पण घालायची, चांगली झणझणीत होण्यासाठी. ते चांगलं असं ब्राउनिश होईपर्यंत फ्राय करून घेणार. गॅस फास्टच आहे, त्यामुळे काय लबर म्हणून आता चिल्ली Fast. फास्ट आइटम आहे. Fast. तो फास्ट फूड इसलिए बोलते हैं या फास्ट है. झालं. बोलायचं नाही त्याच्यामध्ये. फ्राय झाला. आता टाकला कोबी तुम्हाला टाकायचं तर टाकू शकता, Optional नाही आहे. की हा ऑप्शनल आहे. आम्हाला जरा काम वाढीव करायचं आहे ना, म्हणजे कसं जरा क्वांटिटी पण- वाढवायची म्हणून आम्ही कोबी टाकतो हा. आणि कोबी खातात मुलं त्या निमित्ताने. चला बरं आहे. एकीकडे आपण कांद्याची पात टाकली. चांगलं ढवळत थोडंसं आणखी आपल्याला थोडीशी तेलाची गरज पडणार असं मला वाटतंय. आणि एक पळी त्याच्यामध्ये तेल घालूया. झालं गॅस फास्ट. हे पूर्णपणे हे करायची एकीकडे प्रोसेस चालू आहे, फ्राय करायची. आणि लगेच आपण याच्यामध्ये आता घालणार आहोत काय काय? शेजवान चटणी. शेजवान चटणी म्हणजे ती चटणी देखील त्या तेलामध्ये छान मिक्स होईल. मीठ होते, कशी राहत नाही. आता हे बघा, हे फ्राय व्हायला ठेवलेलं आहे. नॉर्थ कंपनीची, हिंदुस्तान लिव्हर कंपनीची, नॉर्थ कंपनीची शेजवान स्पायसी चटणी. सगळी एक पाकिट अख्खं घातलेलं आहे. घालावंच लागणार एक पाकीट काय. थोडीशीच असते याच्यात ना, बघ एवढीशी आहे जर घरात. तुम्हाला विदाऊट आम्ही शेजवान बनवतो हा, शेजवान चिल्ली. हा, शेजवान चिली. शेजवान चिल्ली बनवतोय म्हणून आम्ही हे सगळं टाकलं. जर तुम्हाला शेजवान नको असेल तर तुम्ही ही स्किप करू शकता. शेजवान चटणी घरात केलेली बरी पडेल. हां एवढीशी विकत आणण्यापेक्षा. ठीक आहे. हा, मस्त कलर आला. बरोबर आहे, तो लाल येणार आहे. चिली अशीच पाहिजे. अशीच पाहिजे काय. आता काय घालताय? आता त्याच्यामध्ये आपलं डार्क सोया सॉस. सोया सॉस थोडं आम्ही कमीच वापरणार आहोत, म्हणजे लिमिटेडच. नाहीतर जास्त ते म्हणतात ना काळा पडतो तो. जास्त एक dark. चमचा, हां बरोबर, जास्त नाही वापरते. काय होतं ते 1.5 चमचा सोया सॉस घातलाय आम्ही. बरं. जास्त सोया सॉस घालत नाही, आता ते जास्त डार्क होतं ते खूप म्हणजे डार्क होईल ना. मस्त. वा 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 वा, आता आला नाही त्याला कलर आणि खुशबूही चांगला आली. हा, आता थोडंसं आपण याच्यात घालणार आहोत विनेगर. व्हिनेगर याच्यामुळे याच्याशिवाय तर चायनीज बनतच नाही. बनतच नाही आणि तुला खुशबू येतो छानपैकी. हां नवीन आहे. चला अब इसमें जाएगा सीधा सीधा पनीर. आपण थोडंसं पनीर ह्याच्यासाठी ठेवणार होतो राईससाठी, आणि जेवढं आपल्याला आता चिल्लीसाठी लागणार आहे तेवढं बस. चिल्लीसाठी आपण घेतलेलं आहे. हा, आणि हे आम्ही फ्राईड हे राईस. फ्राईड राईसला ठेवले. थोडासाच फ्राईड राईस आहे, चिली जास्त आहे. चपाती करणार आहे चिली बरोबर खायला. आणि फ्राईड राईस जास्त वेळ नाही. आणि याला तुम्हाला जरा थोडंसं आणखी आपल्याला दाटपणा आणायचं आहे, थोडं ग्रेव्ही टाईप, म्हणजे एकदम जास्तही ग्रेव्ही नाही पण थोडा दाटपणा आणि थोडा पाहिजे म्हणून आपण त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवरचं ॲड करणार आहोत. पीठ आणि थोडं घ्यायचं आहे, 1 वाटी पाणी, आणि त्याच्यामध्ये त्याच्यात कॉर्नफ्लोअर मिक्स करून घालायचं. कॉर्नफ्लॉवरचं आपण हे कॉर्नफ्लोअरचं पाणी आम्ही बनवलेलं आहे घोल, आणि तो ह्याच्यात चिलीमध्ये घालून द्यायचा. आपली चिली रेडी. हलवायची पद्धत बघा, नाही तर पनीर सगळं फुटायला कोण मी आज आला घेतलेलं आहे. बरं वा वा. आता याला जरा चांगलं होऊ द्या, म्हणजे ते चांगलं शिजलं की मग वर आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत चिली फ्राय केलेली आपली शिमला मिरची. हां, पाहिलं, चांगली उकळी आलेली आहे. आणि आता आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत रेड चिली सॉस. आपण मला आत्ता का टाकला, तर आत्ता टाकल्याने त्याला आता चांगला तो
त्याला छान टेस्ट देणार. 1 चमचा रेड चिली सॉस आणि- घातलेला आहे. हा, पण तो आत्ता का घातला तर तो आत्ता त्याला चांगला स्वाद देणार असतो. पण आधी आपण जर सगळंच मिक्स केलं, सोया सॉस मिक्स केला, अजून ते शेजवान चटणी एकत्र मिक्स केली, तर तो वेगळ्या वेगळ्या त्याला टेस्ट येणार ना. आता वेगळ्या वेगळ्या रंग चढणार. तो अशा प्रकारे आपली चिल्ली रेडी झालेली आहे. आणि झाली. आता आपण त्याच्यात चिल्ली चवीनुसार घाला. मीठ घातलेलं आणि फ्राय करून ठेवलेली जी चिल्ली आहे ही वरून आपण ऍड करणार आहोत. आणि मग काय नंतर उकाळा घ्यायचा नाही, डायरेक्ट आपण सर्व करायची कोथिंबीर टाकून. ओके. ओके. हा. आता ह्याच्यात आपण टाकूया शिमला मिरची. अब ये बनेगी चिली. चिली. हो गई. गॅस बंद करून टाकायचं. याचं काय होतं, ती चिल्ली जी आहे ती उकडली जाते. तर आपली आपल्याला ती पनीर चिली उकडावायची रेडी नाही. आहे. रेडी रेडी रेडी. याच्यामध्ये काढून घेऊ. हे काढून घ्या. हा, तरी बघा झालेली आहे चिल्ली. काय ना की आम्ही कोण जास्त नाही, मी ही आणि वरून आमचा वरून आम्ही आम्ही तिघं. तिघच आहे. त्यामुळे तिघांच्या मानाने बरे पुरेल आम्हाला. तुम्हाला जर जास्त क्वांटिटी वाढवायची असेल तर तुम्ही वाढवू शकता. ही मी पाव किलोचं माप घेऊन बनवलेली आहे. आपण ह्याचं अर्धा सगळं डबल किलो घ्यायचं. 1 किलो बनवू शकता. चलो हमारे लिए असले तर मस्तपैकी वरून कोथिंबीर बघा. कोथिंबीर पेरायची. हा, छान छान. वा. आणि त्यातलं झाकण लावून ठेवून द्यायचं. ओके. तर आता आयटम नंबर 2. सेकंड आयटम काय आहे? ते पनीर फ्राईड राईस. येस. त्याच्यामध्ये 2 पळ्या तेल घातलेलं आहे. पुढे चॉप केलेल्या मस्तपैकी शिमला मिर्च आणि आपली बारीक रेग्युलर मिरची आपली. हा, चांगली तडतड होते. शिमला मिरची आणि साधी आपली हिरवी मिरची घेतली, ती कापून घेतली आहे, बारीक चॉप केलेली आहे. ती फ्राय करायला ठेवलेली आहे. झाली फटाफट. फ्राईड फ्राईड कसं पाहिजे फटाफट. पाऊस कसला आलाय बघ. त्याच्यात आपण थोडंसं आलं लसूण पेस्ट 1 चमचा घातलेला आहे त्याच्याशिवाय तर टेस्ट येत नाही. फ्राईड राईससाठी. आणि आता आपण याच्यात चॉप केलेला हलव कांदा, कांद्याची पातीचा कांदा. पातीचा कांदा. चालेल असं हे. आणि नंतर हे वरून टाकायला ठेवलेलं आहे मी तसं. हां, हे वरतून गार्निश करायला. चलो रेडी. फास्ट. हे पण झालंय फ्राय. फास्ट फटाफट. फ्राईड राईस करायला वेळ नाही लागत, पटकन होतं. 2 मिनिट में तयार. फ्राईड राईस शेजवानमध्येच पाहिजे शेजवानमध्ये. की सिंगापूर राईस पाहिजे? चला शेजवान. चिंग शेजवान. हा बाय आहे चिंग शेजवान. पहिला आपण वापरलं होतं नॉर्थ शेजवान चटणी. आता वापरत आहोत चिंग चिंग. शेजवान. वाव. आला का तुर्बो? आला का? आला. वा, 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 वा. आता फक्त गरमागरम चपात्या करणार आणि नैवेद्य दाखवणार. चला, आता आपण टाकलो याच्यामध्ये रेड चिल्ली नाही, सोया. डार्क सोया. सोयाचा वापर. आपण नाही टाकलं? वा. 1 चमचा घातलेला आहे. हा. त्याच्यामध्ये काय घालायचं? राईस. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आमचा दुपारचा उरलेला भात आहे बरं का. आम्ही आता नाही बनवलाय. कधी बनवलाय? दुपारचा राईस त्याला उरलेला उपयोगात आणलाय आहे. हो. हा. नाही तर असं पण मुलं खात नाही. आता फ्राईड राईस केला बरोबर तो भात आमचा संपणार. अन्न हे पूर्ण ब्रह्म. टाकून द्यायचं नाही. असं आहे ते. आता साधा भात आणि डाळ खाणार नाही. आता बघा फ्राईड राईस केला तर आता तुटून मस्त पडेल. तुटून पडेल. अर्धा तर तो वरूनच खाईल आमचा. हा. हा. आणि प्लस उरला तर सांगतो परत, ठेव मला नहीं, ठेव. आता ऐसा बुराई की कोई गुंजाइश नहीं हाँ. है. ये जो था बच्चा कुछ हमने बनाया है. ठीक आहे बनवलेलं हा आहे त्याला. झालाय मस्त. याला हलवतच राहायचा फ्राईड राईस म्हटलं तर. तसं तर आता गॅस एकदम फास्ट नाही, त्याचा थोडा कमी करायचा. कमी करायचा त्याच्या आणि खाली तो चिकटू चांगला शकतो. फ्राय करून घ्यायचा. म्हणजे त्याच्यातला जो काय पाण्याचा अंश असेल तो जरा निघून जातो. निघून जातो. आणि चला
बघितलं छान. आता आपण याच्यात थोडंसं रेड चिली सॉस ॲड करू चवीपुरतं, त्याची छान टेस्ट येते. आणि बस आता चांगला हलवायचं आहे त्याला मस्त रेडी झालेलं आहे तसं आपला. आता पनीर घालायचा, खुशबू आली की कोथिंबीर नाही? वगैरे घालायचा. हो, मस्त खुशबू आलेली आहे छानपैकी मस्त. थोडंसं काय म्हणते त्याला? विनेगर विनेगर आणि मीठ सुद्धा घातलेलं आहे स्वादानुसार. आणि हे आहे आपलं पनीर. आता आपण त्याच्यामध्ये पनीर ॲड ॲड केलेलं आहे, आणि हे जे उरलेला कांदा होता ते सगळं टाकलेलं आहे, कांद्याची पात आणि कोबी. कोथिंबीर आता फक्त त्याला चांगला हलवायचा की आपला राईस तयार. ओके. तरी आपला फ्राईड राईस रेडी झालेला आहे. बघा चला. आता किती सुंदर दिसायला लागला तो, आणि खायला पण आता मजा येणार आहे. वा, काय खुशबू आली काय? मस्त एक नंबर. येस. चला आता चांगला वापरला. पावसाळ्यामध्ये कसं असा वापरलेला भात गरम प्लेटमध्ये वाढून खाल्ला की हा हा हा. आता सगळं झालेलं आहे. आता पटकन गरम गरम चपात्या बनवते. हा. आपलं जेवण रेडी. वा 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 वा. चला आता तुम्हाला आम्ही जेवणाचं ताट वाढल्यावर पुन्हा बघा. दाखवणार. हा दिसायला लागला की नाही सुंदर? छान 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 झालं. खायला पण सुंदरच लागणार आहे. हो, पनीर तेच. फ्राईड राईस. थोडंसं काय झालं, घाई झाली, मी काहीतरी खरेदी करायला गेलो होतो, पण मला अजून याच्यामध्ये आपण जर गाजर घातलं असतं ना थोडंसं, तर हा, आणखी जर अजून त्याला ते शो पण आला असता, show. टेस्ट मजा आली असते. एक दिसण्यापूर्वी आता दिसायला पण जरा छान दिसतं, पण अचानक पावसाने नेक्स्ट गोळ टाइम घातला. बेटर लक. हां, तर तुम्हाला वेळ असेल आणि गाजर तुम्ही घ्यायची याच्यात तर तुम्ही गाजरही गाजर घ्या. टाकू शकता. माझं काय झालं, रेनकोट नेला नव्हता आणि नेमका हा. पाऊस झाला. पाऊस आला. त्याच्यामुळे गाजर नाही मिळालं, पण गाजर असलं तर आणखी मजा आली असती. ठीक आहे. रणवैती स्पेशल पनीर चिल्ली अँड फ्राईड राईस. पनीर फ्राईड राईस. संकष्टी स्पेशल. ओके. चला. चला आता नंतर जेवताना दाखवूया. चला आता रेडी आहे. नमस्कार गणपती बाप्पा मोरया. नैवेद्य पण दाखवलेला आहे आपला गणपती बाप्पाला. आज स्पेशल गणपती बाप्पाला चायनीज. आपणच का खायचं? हा, म्हणून छानपैकी असं बेस बनवलेला आहे. नॉर्मली आपण गणपतीला देखील बनवतो, आज छान बनवलेलं हे आहे. आमचं ताट पनीर मस्त चिल्ली, सजलंय. फ्राईड राईस. गरम गरम चपाती आणि जोडीला आहे काकडी. बाहेर छान पाऊस पडतोय. समोर पाऊस. आमच्या टीव्हीला दाखवा, आम्ही देऊळबंद आज picture. आम्ही देऊळबंद आम्ही कालच बघत होतो. हा, देऊळबंद 2. देऊळबंद 2 पिक्चर लावलेला आहे. एकीकडे स्वामी समर्थांचा एकदम भक्तिमय वातावरण आहे. छान. आता बाहेर पाऊस पडतो आहे. देवाला भोग नैवेद्य दाखवलेला आहे. आणि आणि आम्ही आता जेवणाला सुरुवात करा. देखील कशी taste आहे जरा कशी बघतो. टेस्ट झाली आहे सांगा. थांबा, बघूया तरी. कसे झाले चिल्ली? एक नंबर. आता फ्राईड राईस. हो थांबा. काय हा, बाहेर पण बरोबर. जाणार आहे. इथं पहिला 32 वेळा जाऊन जाऊ दे. हो 32 वेळा खाणार. 20 वेळा तर जाऊ दे. ओके. लगेच फ्राईड राईस, लगेच काकडी, लगेच पाणी. मस्त ताट बघा किती छान दिसतंय आमचं. सुंदर छान असं. झालेलं आहे. चिली छानच होते, काय प्रॉब्लेम नाही. आपण सगळं ते त्याच्यामध्ये जे काय टाकलं तुम्ही बघितलं, काय म्हणतात त्याला तर ते शेजवान चटणी, शेजवान वगैरे, चटणी. सोया सॉस, रेड चिली सॉस, हे सगळं व्यवस्थित समप्रमाणात झालं ते छान. हां हां हां. पनीर आधीच आपण फ्राय करून घेतला होता ना. हम्म. चला आता बघूया जरा फ्राईड आता राईस. फ्राईड राईस. मी जर टेस्ट म्हणून खातोय, खाताय. नंतर खाणार होतो. बघूया. छान. चांगलं, मस्त, मजा आली. चला आता तुम्ही जेवून घ्या. आता आम्ही पण दोघं वरुण आणि मी जेवायला बसते. वरुणला पण जेवण वाढते. आणि इथे आपल्या बाप्पाला पण नैवेद्य दाखवलेला आहे. हे बघा. तर चला आता आम्ही पण जेवून घेतो. तर तुम्ही आज जेवा. हां तुम्हीही जेवा. आम्ही पण आता बसतो जेवायला. हे वरुण तुला वाढू. चला. आणि एकीकडे देऊळ बंद बघूया मस्त. इथे चपाती वगैरे झालेली आहे. चला आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते आहे. आजचा फ्राईड राईस आणि चिल्लीचा व्हिडिओ, आज दिवसभरात जे काही केलं ते सगळं मी तुम्हाला दाखवलेलं आहे या माझ्या व्हिडिओमार्फत. आजचा व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना हर हर महादेव, जय भोलेनाथ, जय शंकर, श्री स्वामी समर्थ. आज आम्ही बघतोय बघा छान देऊळबंद 2 बघतोय. चला तुम्ही पण बघा. बाय.